लाड़की बहन योजना में 26 लाख बोगस लाभार्थी पाए गए हैं। विधायक सुनील प्रभु ने सदन में इस बात के आंकड़े पेश किए हैं। उन्होंने पूछा है कि इतने बड़े घोटाले में क्या कार्रवाई की गई है और जिम्मेदार अधिकारियों पर क्या कदम उठाए गए हैं। महिला एवं बाल विकास मंत्री अदिति तटकरे ने जवाब देते हुए कहा कि ई-केवाईसी प्रक्रिया चल रही है और अब तक 1,74,00,000 महिलाओं की सत्यापन प्रक्रिया पूरी हो चुकी है। उन्होंने ये भी बताया कि रिकवरी प्रक्रिया शुरू हो चुकी है और पात्र लाभार्थियों को लाभ जारी किया गया है। विधायक सुनील प्रभु ने जिला स्तर पर किस तरीके से कितने बोगस लाभार्थी पाए गए हैं ये आंकड़ा बताया है, सुनिए। सन्माननीय सभागृहाला मी सांगू इच्छितो की लाडक्या बहीण योजनेला कुठचाही विरोध नाही आहे, परंतु लाडकी बहीण योजनाची अंमलबजावणी केली गेली त्यात मी लक्षवेधीमध्ये माननीय मंत्री महोदयांना हा प्रश्न विचारला होता की सदर योजनेत शासनाने केलेल्या पडताळणीत महिलांच्या नावाने 14,998 पुरुषांनी दरमहा 1,500 प्रमाणे 10 महिने लाभ घेतला, त्यांच्यावरती काय कारवाई झाली? महिलांच्या योजनेसाठी पुरुषांनी कसा काय डल्ला मारला? सदर योजनेमध्ये 14,998 पुरुषांची नावे कोणी घुसवली आणि त्याची पडताळणी न करता शासनाने चौकशी का केली नाही? दुसरं म्हणजे 8,000 बोगस लाभार्थी जे आहेत ते कोण आहेत? आणि तिसरं असं आहे की एकूण बोगस लाभार्थीची संख्या 26 लाख इतकी असून त्यापोटी 5,136 कोटी 30 लाख रुपये जे पुरुषांना गेलेत ते सरकार त्यांच्याकडनं परत घेणार आहे काय? आणि मंत्री महोदय, माझ्याकडे जे आकडे असतील ते मी आपल्याला सांगतो, मला करेक्ट करा की या सगळ्या याच्यामध्ये पुण्यामध्ये जवळजवळ 2,04,000 बोगस लाभार्थी सापडले। ठाण्यामध्ये 1,35,300 बोगस लाभार्थी सापडलेत। अहिल्यानगरमध्ये 1,25,756 बोगस लाभार्थी सापडलेत। नाशिकमध्ये 1,86,800 बोगस लाभार्थी सापडलेत। संभाजीनगरमध्ये 1,04,700 बोगस लाभार्थी सापडले। तिकडे कोल्हापूरमध्ये 1,14,000 बोगस लाभार्थी सापडले। मुंबई उपनगरामध्ये 1,13,000 बोगस लाभार्थी सापडले आहेत। नागपूरमध्ये 95,500 बोगस लाभार्थी सापडलेत। रायगडमध्ये मंत्री महोदय 63,000 बोगस लाभार्थी आहेत आणि बीडमध्ये 71,000 आहेत आणि लातूरमध्ये 59,000 आहेत। माझी मागणी एवढीच आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत 5,136 कोटी 30 लाख रुपयाचा आर्थिक घोटाळा झालाय, तो घोटाळा ज्यांनी केलाय त्याच्यावरती कारवाई काय करणार आहेत? आणि बोगस या ठिकाणी नोंदणी केली त्यावेळी शासनाचे अधिकारी त्याच्यामध्ये जे होते त्यांनी याला जी मंजुरी दिली त्यांच्यावरती शासन काय कारवाई करणार आहे? आणि आर्थिक घोटाळ्याची शासन चौकशी करून ऑडिट करून या संबंधीची श्वेतपत्रिका काढून महाराष्ट्राच्या जनतेला याची माहिती देणार आहे का? एवढे माझे प्रश्न आहेत।